पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात येत असताना देखील बेकायदेशीर बाबी घडल्या कशा? महाबळेश्वर येथील गोल्फ ग्राउंडच्या बाबतीत अनेक कायदेशीर तरतुदी असताना देखील वृक्षतोड व उत्खननाचा प्रकार नक्की घडला कसा? हा परिसर हेरिटेज वर्ग 1 मध्ये येत असताना तसेच महसूल विभागाच्या उशाला अशा गोष्टी घडत असताना देखील महसूल विभाग गप्प का? महाबळेश्वर येथील गोल्फ ग्राउंडच्या बाबतीत अनेक कडक कायदेशीर तरतुदी लागू आहेत. तसेच हा परिसर केवळ ऐतिहासिक वारसा नसून पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने येथे केंद्र आणि राज्य शासनाचे विविध कायदे संयुक्तपणे लागू होतात. परंतु असे असताना देखील महसूल विभागाच्या नाकावर टिचून बेकायदेशीर बाबी घडल्या. परंतु महसूल विभागाने कुठलीही कारवाई न करता गप्प बसण्याचा पावित्र्य अवलंबला हे मात्र संशयास्पद आहे. मिळालेल्या माहितीनुसार द क्लब महाबळेश्वरचे सचिव लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी यांनी गोल्फ कोर्स मैदानाचे सपाटीकरण करून गवत लागवडीसाठी तहसीलदार कार्यालयाकडून 20 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत परवानगी घेतली होती. मात्र या परवानगीच्या चौकटीबाहेर जाऊन संबंधित ठिकाणी जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले. वनसदृश्य परिसरातील अनेक वृक्ष तोडून अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले असून गवत लागवडीऐवजी मातीचे मोठमोठे ढिगारे व कृत्रिम टेकड्या निर्माण करण्यात आल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. यासोबतच संपूर्ण गोल्फ कोर्सच्या चारही बाजूंना तारांचे कुंपण उभारण्यात आल्याचेही आढळून आले. या प्रकाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी खरमाटे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामुळे संतप्त झालेल्या प्रांताधिकारी खरमाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावत झालेल्या प्रकाराचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच परवानगीच्या अटींचा भंग झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित प्रभावी व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतही तोंडी आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. पाहणी दरम्यान आणखी एक गंभीर बाब उघड झाली. वृक्षतोड करून तयार करण्यात आलेल्या जागेवर मोठ्या आकाराचे पत्र्याचे शेड बेकायदेशीररित्या उभारण्यात आल्याचेही प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तात्काळ काम बंद करण्याचे आदेश देत पुढील कायदेशीर कारवाईचे संकेत दिले. महाबळेश्वर सारख्या पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील आणि जागतिक स्तरावर ओळख असलेल्या पर्यटन स्थळातील हेरिटेज ग्रेड 1 दर्जाच्या नैसर्गिक वारसा क्षेत्रात झालेल्या या कथित पर्यावरणीय हस्तक्षेपामुळे पर्यावरण प्रेमी, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या पाहणीनंतर आता पंचनामा, चौकशी अहवाल आणि संभाव्य फौजदारी कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, मुख्याधिकारी योगेश पाटील, तक्रारदार तथा बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुपचे चेअरमन अनिल पंडित, सूर्यकांत पांचाळ, वृक्ष अधिकारी हिवरे, सागर शिंदे, वनकर्मचारी लहू राऊत, सुनील लांडगे, मुख्य लिपिक बबन जाधव, अमित माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुपमधून आम्ही वारंवार SDO सर, तहसीलदार आणि CO साहेबांना या संदर्भात तक्रारी दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे गोल्फ कोर्स संदर्भात आणि त्याप्रमाणे आज SDO सरांनी एक व्हिजिट लावली होती, साईट व्हिजिट. स्वतः SDO प्रांत ऑफिसर इथे आले होते आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत CO सरांना आणि तहसीलदार सरांना सुद्धा. इथे जी काही ॲक्टिव्हिटीज आता चालू आहेत त्या ताबडतोब सगळ्या बंद कराव्यात. जिथे जिथे ट्री कटिंग झाले तिथे त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा आणि प्रत्येक डिपार्टमेंटला जी कोणी अथॉरिटी असेल त्या अथॉरिटीने आपापल्या नियमाप्रमाणे त्या सगळ्या अनधिकृत जे का चालू आहे त्याच्यावर कारवाई करावी असं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. तालुका भारत केंद्र सरकारनं पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केला असताना या महाबळेश्वर तालुका पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये तहसीलदार कार्यालयाकडून जमीन सपाटीकरणाची परवानगी दिली जाते. परंतु अशा प्रकारे दिल्या जाणाऱ्या परवानगीधारक त्याचा दुरुपयोग करून पर्यावरणाचं अतोनात नुकसान करत आहे. याचंच उदाहरण या महाबळेश्वर मधील गोल्फ कोर्स हेरिटेज ग्रेड 1 मधील ही जी मिळकत आहे, या मिळकतीत दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करून त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते तयार करणे, बेकायदेशीर जमीन वर खाली करणे, अशा पद्धतीनं त्यांनी त्या परवानगी दुरुपयोग केलेला आहे. तसंच या तहसीलदार कार्यालयामधून जमीन सपाटीकरणाची परवानगी घेऊन किल्ले प्रतापगड येथील कुंभरोशी या गावात देखील सर्व 25-26 या ठिकाणी हजारो झाडं तोडण्यात आलेली आहेत, पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे. त्याचप्रमाणे मेट तळे या ठिकाणी देखील सर्वे नंबर आकारामध्ये या ठिकाणी देखील असंच जमीन सपाटीकरणाची परवानगी घेऊन
तिथं पर्यावरणाचं न भरून येणारं नुकसान केलेलं आहे. त्यामुळं प्रांत किंवा जिल्हाधिकारी सातारा यांनी तहसीलदार महाबळेश्वर कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या जमीन सपाटीकरणाच्या परवानग्या या कशा प्रकारे दिल्या जात आहेत, प्रत्यक्ष जागेवर वस्तुस्थिती काय केली जात आहे याच्याकडे कटाक्षाने लक्ष पुरवणं गरजेचं आहे. आणि अशा परवानग्या घेऊन जमीन सपाटीकरणाच्या परवानग्या घेऊन दुरुपयोग जो केला जातोय हा थांबवणं गरजेचं आहे. तो तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन याच्यावर कारवाई करावी ही माझी त्यांना विनंती आहे. आता या सर्व प्रकरणावर सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज मराठी, महाबळेश्वर.